कोल्हापूर येथील तपोवन ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी आषाढी एकादशी निमित्त तपोवन ज्येष्ठ नागरिक संघापासून देवकर पाणंद येथील पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत दिंडी काढली आणि या दिंडीमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। त्यांनी या दिंडीमध्ये तालावर नाच देखील केला। तसेच विठ्ठलाची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पालखीमध्ये घालून ही पालखी त्यांनी रस्त्याने विठ्ठल मंदिरापर्यंत नेली आणि तपोवन ज्येष्ठ नागरिक संघ ते देवकर पाणंद इथंपर्यंत ही पालखी ज्येष्ठ नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने ही दिंडी साजरी केली। या दिंडीमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते। त्यामध्ये अध्यक्ष श्रीयुत शंकर भोला, तसेच मोहन मानकर, श्रीयुत जाधव सर, तसेच गुरव सर, अर्चना कुलकर्णी, उर्मिला कुलकर्णी, तसेच इतर रवी सरदार व इतर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। आणि एक या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ही दिंडी म्हणजे एक आदर्श ठरला असं म्हणण्यास हरकत नाही। तर असा हा उत्स्फूर्तपणे झालेला दिंडीचा कार्यक्रम आषाढी एकादशीनिमित्त खूपच छान झाला आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनी त्यामध्ये सहभाग घेऊन आनंद गडे जिकडे तिकडे चहूकडे हे समाजातील इतर नागरिकांना देखील दाखवून दिलं। तर अशी ही दिंडी खूप सुंदर आणि छान झाली आणि त्यानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघाचे महिला व पुरुष यांनी एकत्रितरित्या ही दिंडी काढली।